नमस्कार स्वामी भक्त हो. स्त्री आणि समयी दोघींच्या नशिबात जळणं आणि झिजणं असतं, पण त्यातूनच घर उजळवण्याचं समाधानही असतं. समयी आणि ती देव्हाऱ्यातील ती शांत समयी आणि घरातील ही ती आई, माई किंवा ताई, दोघींच्याही अस्तित्वात किती साम्य असतं ना. दोघीही अखंड तेवत असतात घराच्या कोपऱ्यात, स्वतःला विसरून फक्त प्रकाशाच्या ध्यासात. समयी जळते तेल अन मातीसह, स्त्री झिजते कर्तव्य अन नात्यांसह. बाहेर वादळं कितीही असो, समयी काच धरून उभी राहते आणि संकटातही तीच घराला आपल्या पदराखाली जपते. समयीचा प्रकाश मंद असला तरी भीती घालवतो. स्त्रीचा शब्द शांत असला तरी आधार देऊन जातो. समयी सुबक असते, पितळेच्या रूपाने झळाळते, पण तिचं खरं सौंदर्य तिच्या तेवणाऱ्या ज्योतीत असतं. तसंच स्त्रीचं रूप लावण्यात नसतं, तिनं सावरलेल्या घराच्या समाधानात असतं. दोघींचीही एकच तक्रार असते, कुणी आठवणीने तेल घालावं. दोघींचीही एकच अपेक्षा असते, कुणी प्रेमाने कौतुक करावं. पण शेवटी समयी विझली की देव्हारा अंधारतो आणि स्त्री थकली की घराचा डोलाराच कोलमडतो. समयी म्हणजे केवळ धातू नाही, ती घराची पवित्रता आहे. आणि स्त्री म्हणजे केवळ व्यक्ती नाही, ती घराची संस्कृती आहे. श्री स्वामी समर्थ.